पडे ना कसली मी येड्यावरी बसताच येत नाही तर काय करावा. हे बघा आता बसताच येत नाही हो, अशी पडत झडतच बसते मी. आता इथं बसले, पुढे येऊन बसते जरा. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी मस्त आहे, माझ्यामध्ये आहे. माझी काही काळजी करू नका तुम्ही. परी नवीन असलात सबस्क्राईब कर जा, लाईक कर जा. मी पण करते तुम्हाला सगळ्या व्हिडिओला करते, तसं काय नाही. तुम्ही पण कर जा. मला काय झालं तर झालं आपलं, तुमच्या सगळ्यांच्या मायाने आशीर्वादाने, देवाच्या परमेश्वराच्या आशीर्वादाने झालं तर होईल. एक तर तुम्हाला तर माहिती आहे, घरातले मला करू देत नाहीत व्हिडिओ, म्हणजे करू देत नाहीत म्हणजे राग येतो. मग आता मी तर काय हो, 4 शब्द प्रेमाचेच बोलते ना. मी काय ऍक्टिंग करून दाखवते का काय करून दाखवते? तसलं तर अजून काहीच नाहीये. तसलं तर आपल्याला करायचंय, नंतर करायचंय. आपलं वातावरण अजून काय शांतच नाहीये, म्हणजे जागाच भेटा नाही अजून. काय आहे जागा, देवाच्या दयाने भरपूर जागा आहे, पण ही मनस्थिती माझीच बरोबर नाहीये. माझीच मनस्थिती बरोबर नाही. चला मग आता आपल्याला डाळ भात बनवायचा आहे. जेवायला यावा संध्याकाळी. डाळ भातच असतं की जास्त करून, डाळ भातच असतं जास्त करून. हे कसं तनुप्रीसला लागते ना. एक आमच्या बघा गावाला, म्हणजे आमच्याच गावामध्ये नाही का, तिला 2 मुली होत्या. आमच्या गावामध्ये 2 मुली होत्या आणि एक लई मोठ्या घराण्यात दिली बघा. एक लई मोठ्या घराण्यात दिली आणि एक बिचारी लाडाची होती ना ती, म्हणजे चांगलं म्हणून नाही, म्हणजे त्यांचं एवढं भरभरून होतं ना, त्यांचं बी होतं, भरभरून होतं, धनदौलत चांगलं होतं, शेती पोती सगळं होतं. आणि एक तर मोठ्या घराण्यात दिलेली. काय करावा काय नाही, काय एवढं बोललेलं कट करत जाऊ कर. उंदरावने हळूच येतात. तर मग हिला बी भरभरून होतं. परी ते काय झालं, त्यांच्यावर पहिल्याचं कर्ज होतं आणि त्यांनी दिखावा केला त्या मुलीचा. घरच्या लोकांनी दिखावा केला की आमच्याकडे पण मोठी मुलगी, सगळे म्हणायचे ना, मोठी मुलगी किती श्रीमंत घरात दिली, बारकी मुलगी गरीब घराण्यात दिली, असं सगळे म्हणायचे. पण गरीब घराणा त्यांचा बी नव्हता, भरभरून त्यांचं बी होतं. पण कसं आता हे नशीब माणसाचं फुटकं एखाद्याचं. अहो ह्या बी मुलीची सगळी धनदौलत गेली, पार शेती पोती अर्धीपर्यंत विकली बघा. आणि पोरगी नंतर लागली म्हणायला भिकारी नवरा करून दिला, सारखं म्हणायचे. मग ते म्हणले बाई भिकारी नवरा म्हणती, असं नाही म्हणायचं. म्हणजे नवरा म्हणजे कसं पती परमेश्वर असतो, भिकारी का म्हणते बाई तू? पहिली बी तू अशीच म्हणायची, भिकारी म्हणते. चांगला असताना तू तशी म्हणायची, चांगला असताना तशी म्हणायची. खरंच झाला का नाही भिकारी बाबा? अशी असती बघा गत. म्हणजे भिकारी म्हणायचं नाही कुणाला, आपल्या स्वतःच्या नवऱ्याला पण नाही म्हणायचं काय करणारे भिकारी नवरा आहे, असं कधीच नाही म्हणायचं. काय तोंडातले शब्द कसं एक शब्द लागतो पण, म्हणून तोंडातून शब्द आपण कसे शुभ काढायचं. आता मी तर हे बघा ते धरले. आता पहिलं कसं आपल्याला एवढं ज्ञान तर आहे आपल्याला,
पण पहिलं कसं काय पण असं आपल्या मनात तर काहीच नाहीये आणि उगा वरून बोलत राहायचं. एवढं सगळं नीट करायचं आपण आणि बोलायचं. मग ते बोलून कसं केलेलं सगळं माणसाचं वायाला जातं. म्हणून कसं बी असू द्या, तुटकं फुटकं कसं बी असू द्या, त्याला चांगलंच म्हणत राहायचं, चांगलंच म्हणत राहायचं. तसं ते आता मी पायाला लागले करायला. आता मी कुठं 2 दिवसांनी कुठं म्हणायले माझे पाय दुखायचं आहे, भरपूर दुखायलेलं आहे. पण नाही मी म्हणत एवढं, मी नाही म्हणत एवढं. जाऊ दे बाई, जसं होईन तसं होईन. आता कुठं दुखायला म्हणावा. आणि दुखायला म्हणलं तरी आपल्याला कोण बघतंय, हे का नाही? कोण बघतंय? सगळ्यांना आपण आपलं पडायला आहे का नाही? पैसा पाणी बी लागतो ना. पैसा पाणी नसलं ना मग लय माणसाचं चारी बाजून, पैसा नसलं ना चारी बाजून माणसाला संकटावर संकट येते तर चारी बाजून. म्हणून त्या संकटाला जवळ घ्यायचंच नाही. नसलं तरी हाय हाय म्हणायचं. नाही म्हणलं ना ते नाहीच होतंय. त्यापेक्षा बाबा हाय, नसलं तरी हाय म्हणायचं आणि असलं तरी हाय म्हणायचं. असं करायचं. मी तर आता तेच धरले. माझ्याकडे नसलं तरी मी म्हणते हा हाय ना. चला मग मला जायचंय, उशीर हो जाऊ. 8 वाजता आल्या का किती वाजल्या काय माहिती. ते किती वाजले रे? बघा. आणि मी बसली ना इथं व्हिडिओ काढायला, बरोबर 100 रुपये मागा, 50 रुपये मागा, हे असं करतात बघा पोरं आपले. म्हणजे लय फायदा घेतात. चला त्याला द्यायचे पैसे आणि मला जायचंय बी बघा. जायचंय ना आळंदीच्या साईडला. त्या गावाचं नावच येत नाही मला. तुम्ही म्हणतात आळंदीच्या साईडलाच म्हणते सारखं. मुळशीच्या शेजारीच आहे हो, आळंदी पशीच आहे. पण थंडी भरपूर आहे. आता तिकडच जाणार आहे मी. थोडं म्हणलं बोलावा आणि नंतर निघावा. चला मग, नमस्कार. लाईक करू जा. उठून येऊ बंद करते. असं केलं ना ते नुसतं तोंड वाकड तिकडच येते. म्हणून म्हणलं उठून करावा.